सुरू आहेत, हा जो बिघाड आहे तो दुरुस्त करण्यासाठी आणि तांत्रिक बाबी जर लवकर दुरुस्त झाल्या तर येत्या 15 मिनिटांमध्ये ही वाहतूक जी आहे ते सुरळीत सुरू होईल। आणि आता बघणार आहोत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। नोटबंदीची चौकशी झाल्यानंतर तो देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा ठरेल असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आणि विरोधक असलेल्या मोदी शहांभोवती ईडीच्या चौकशीचा फास फिरेल असा देखील आरोप त्यांनी केलाय। मुंबईतल्या काळा चौकीच्या सभेत त्यांनी भाजप सरकारवर चहूबाजूंनी हल्ला चढवला। राज्यातील 14 जागांसाठी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं। सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मोठमोठ्या रांगा बघायला मिळाल्या। तर राज्यामध्ये 59.15% इतकी मतदानाची नोंद झाली आहे। देशामध्ये काल तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं। राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापुरात झालंय। पुण्यामध्ये सरासरी 49.87% इतकं मतदान झालं असून कोल्हापुरात सर्वाधिक 65.76% इतकं मतदान झालंय। तर नगरमध्ये 52.24% मतदानाची नोंद झाली आहे। रात्री 9 पर्यंतची ही सरासरी आकडेवारी आहे। देशभरात 117 मतदारसंघात काल मतदान पार पडलं। देशभरात 117 जागांवरती सरासरी 65.74% इतकं मतदान झालंय। बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजेच 79% मतदान झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या अहमदाबादमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी आईचे आशीर्वाद घेऊन रॅलीच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत ते पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी मतदान केलं। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या भोपाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली असून काल त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी या ठिकाणी त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शनही केलं। भाजपकडून सनी देओलला गुरुदासपूरमधून तिकीट देण्यात आलंय। त्यांनी काल भाजपत प्रवेश केला आणि यानंतर काही तासातच त्यांना भाजपकडून तिकीटही देण्यात आलं। तर किरण खेर यांना पुन्हा चंदीगडमधून उमेदवारी देण्यात आली आहे। दिल्लीतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून भाजपनं पंजाबी गायक हंसराज यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले। या ठिकाणचे विद्यमान खासदार उदित राज यांना पक्षानं यावेळी डावललंय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे। चौकीदार चोर हे वाक्य त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्यानं त्यांच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्यात। अभिनेते अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली आहे आणि या मुलाखतीचा टीजर नुकताच रिलीज झालाय। तर आज सकाळी 9 वाजता या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ दाखवला जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी 50% व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी झाली पाहिजे आणि अशी मागणीच विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली असून यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदेही उपस्थित होते। रायगडमध्ये मतदानासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। यावेळी मी 1.5 लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी व्यक्त केला आहे। तर तिकडे पुण्यामध्ये मतदान करा आणि मिसळ खा अशी ऑफर देण्यात आली होती। त्यामुळे पुणेकरांनी मतदान तर केलंच आणि त्यासोबतच मिसळ खाण्याचा आनंदही लुटला। बारामतीच्या डोरलेवाडीतील दादासाहेब मोरे यांना घोड्याचा शौक आहे आणि ते नेहमी रानातही काही इतर ठिकाणी देखील जाताना घोड्याचा वापर करत असतात। मात्र काल मतदानासाठी देखील चक्क ते घोड्यावरूनच येऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। रायगडच्या महाड तालुक्यात काल 110 वर्षांच्या आजीबाईंनी देखील मतदान केलंय। गंगूबाई चव्हाण असं या आजींचं नाव आहे। 1952 साली देशात पहिली निवडणूक झाली होती आणि त्यातही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। जिवंत मतदारांना मृत दाखवण्याची धक्कादायक घटना मलकापूरमध्ये घडली। त्यामुळे चिडलेल्या मतदारांनी प्रशासनाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला। ज्या जिवंत मतदारांना मृत दाखवण्यात आलं होतं त्यांची जिवंतपणीच अंत्ययात्रा काढून या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला। रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ शहरातील महिला महाविद्यालयांमध्ये विशेषतः महिला मतदारांना आकर्षित करण्याकरता गुलाबी पडद्याची सजावट करून सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला होता। मतदान केंद्र क्रमांक 15 वरती सखी मतदान केंद्राची संकल्पना यावर्षी राबवण्यात आली होती। ठाण्याच्या वाघबीळ गावात प्रचार रथ घेऊन पोहोचलेल्या या ठिकाणी ग्रामस्थांनी या प्रचार रथालाच विरोध दर्शवत जाब विचारला। इथल्या संतप्त महिला ग्रामस्थांनी महिला पोलिसांनाच धक्काबुक्की देखील केली। उल्हासनगरमध्ये आचारसंहिता भरारी पथकानं तब्बल 71 लाखांची रक्कम जप्त केली। एका टी परमिट गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे। ही रक्कम एटीएमची असल्याची माहिती गाडीतल्या व्यक्तींनी दिली। मात्र 71 लाखांची मोठी रक्कम कोणत्या बँकेची आणि ती आणली कुठून याबाबत ते सविस्तर उत्तर देऊ शकले नाही।
दक्षिण मध्य मुंबईमध्ये महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळ यांच्या प्रचारासाठी थेट आदेश भाऊजींनी मतदारांना साथ घातली। अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी चेंबूरमध्ये केलेल्या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। ईडीची धमकी द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही असं म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला। बळीराम जाधवांच्या प्रचार सभेत नालासोपाऱ्यात ते बोलत असताना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी फडणवीसांचा यावेळी समाचार घेतला। मुंबईमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं होतं। मरीन ड्राईव्ह जवळ फ्लॅश मॉबद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे देखील उपस्थित होते। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात 2 लाखांची लाच मागणाऱ्या 2 लिपिकांना अटक करण्यात आली आहे। मोहाडी तहसीलदारांनी ही कारवाई केली। यावेळी मोहाडी तहसील कार्यालयातील लिपिक एकनाथ काडकडे यानं सदर जेसीबीवर कारवाई करत ती जप्त केली आणि त्या बदल्यात 2 लाखांची लाच त्यानं मागितली होती। तर गेल्या 5 वर्षांमध्ये शिवसेना भाजप रिपाई महायुतीच्या सरकारच्या काळात अंबरनाथ शहरात जी विविध विकास कामं करण्यात आली त्यामुळे अंबरनाथ शहराची ओळख बदलली असं महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। डॉक्टर शिंदे यांची प्रचार रॅली काल अंबरनाथमध्ये पार पडली। यावेळी ते बोलत होते। प्राप्तिकर विभागाकडून 50 कोटींच्या कराची नोटीस बजावण्यात आली आहे। मार्च 2018च्या नोटीसीनुसार 2006-07 आणि 2012-13 या वर्षात मुंबई विद्यापीठाच्या एकूण उत्पन्नावर आकारल्या जाणाऱ्या कराची रक्कम 48 कोटी इतकी होत असून आतापर्यंत 50 लाखांची रक्कम विद्यापीठानं भरली आहे। काँग्रेसनं इंजिन भाड्यानं घेतलं असून ते तोंडाच्या व्यापाने चालू पाहतायत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। आम्ही मागील 5 वर्ष केलेली विकास कामं आम्हाला पुन्हा सत्ता मिळवून देईल असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। ते उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टींच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते। दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाडांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर सभा घेतली। उद्धव ठाकरे यांच्या धारावी बरोबरच्या रक्ताच्या नात्याच्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली। तर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली आहे। जे लोक देशद्रोहाचं कलम काढून टाकण्याची भाषा करतात त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकारच काढून घ्यायला हवा अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय। कल्याणमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबईतील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी गोवंडीमध्ये शरद पवारांची सभा झाली। यामध्ये त्यांनी मोदी धर्माच्या नावावर दुही निर्माण करत असून त्यांना मत मागण्याचा अधिकार नसल्याची टीका केली आहे। मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी जाहीर सभा घेतली। यामध्ये हिंदुत्वावर मतदान करा असं आवाहन करणाऱ्या मोदींवर त्यांनी टीका केली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील दुरुस्तीसाठी बंद असलेल्या पुलाचा जिना सोमवारी रात्री सुरू करण्यात आला। त्यामुळे प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी डेड एंडला वळसा घालण्याचा लाखो प्रवाशांचा त्रास आता वाचणार आहे। विदर्भामध्ये पारा मंगळवारी पुन्हा एकदा 45 अंशांच्या पार गेला असून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कमाल तापमान आणखीन 2 ते 3 अंशांनी वाढण्याचा देखील अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबईकर मात्र आर्द्रतेमुळे घामाघूम झालेत। जम्मू आणि काश्मीरमधील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फंड या संस्थेकडून आरे कॉलनीमधील छोटा काश्मीर उद्यानाला शिकारा भेट देण्यात येणार आहे। हा शिकारा छोटा काश्मीर इथल्या तलावामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात येणार आहे। गँगस्टर आणि माजी आमदार अरुण गवळी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 28 दिवसांची फर्लो सुट्टी मंगळवारी मंजूर केली। मात्र ही सुट्टी मुंबईतील 29 एप्रिल रोजीचं मतदान संपल्यानंतरच म्हणजे 30 एप्रिलपासून लागू होणार आहे। कोस्टल रोड प्रकल्प उभारत असलेल्या मुंबई पालिका आणि राज्य सरकारला मोठा झटका बसलाय। भराव आणि बांधकामाला असलेला मनाई आदेश मुंबई उच्च न्यायालयानं 3 जूनपर्यंत कायम ठेवलाय। त्यामुळे आता यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई महापालिका सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे। म्हाडानं मुंबईतील 217 घरांसाठी जाहीर केलेल्या सोडतीस मिळालेल्या मुदतवाढीनं प्रतिसाद वाढत आहे। आतापर्यंत या घरांच्या सोडतीसाठी 46,000 अर्ज दाखल झाले आहेत आणि त्यातील 26,000हून अधिक अर्जदारांनी अनामत रक्कमही भरली आहे। मेट्रो मार्गिका आणि सेवा रस्त्यांवरून जाणाऱ्या भूमिगत वाहिन्यांच्या निर्मितीसाठी खोदकाम सुरू असल्यानं त्यामुळे महामार्गाची धूळधाण सुरू आहे आणि धुळीच्या लोटामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। धुळीमुळे शहरातील हवा प्रदूषण निर्देशांकही अतिप्रदूषित झाला आहे।
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बीकेसी ते ठाणे या खाडीच्या खालून जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या कामासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं टेंडर काढलंय आणि हे महाराष्ट्रातील पहिलं टेंडर. या टेंडरच्या तांत्रिक बाबींची निश्चिती ऑगस्ट महिन्यापर्यंत होणार असून त्यानंतर बोगदे खणण्याचं प्रत्यक्ष काम 2020च्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार आहे. वांद्रे बरळी सागरी सेतूच्या दिशेने जाणाऱ्या वांद्रे रिक्लेमेशन हायवेवर दुतर्फा गाड्या उभ्या करणाऱ्यांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या हायवेवरती नो हॉल्टिंग आणि नो स्टॉपिंग असल्याचं नोटिफिकेशन अंमलात आणून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या या पुलाची संरचनात्मक पाहणी करणाऱ्या कंपनीचा संचालक नीरज देसाई याच्यासह AR पाटील आणि संदीप काळकुते या पालिकेच्या 2 अभियंत्यांना सत्र न्यायालयानं जामीन नाकारलाय. त्यामुळे या तिघांना कारागृहातच राहावं लागणार आहे. महिनाभरापूर्वी या तिघांना अटक करण्यात आली होती. स्वागत आणि आता बघूया देशविदेशातील आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरुद्ध एका महिला कर्मचाऱ्यानं केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी प्रकरणात लक्ष घालण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये न्यायमूर्ती SA बोबडे, न्यायमूर्ती NV रामन्ना आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे. श्रीलंकेमध्ये विध्वंस घडवणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो आयसिसनं प्रसारित केले. 320 निष्पापांचे बळी घेणाऱ्या या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या संघटनेनं काल स्वीकारली आहे. अमाक न्यूज एजन्सीच्या माध्यमातून आयसिसनं हे फोटो प्रसारित केलेत. साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेतील कोलंबो इथल्या सेंट अँथनी चर्चमधील सुरक्षा वाढवण्यात आली. राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी लष्कराला चौकशीसाठी अधिकार दिले असून संशयितांची धरपकड सुरू आहे. आयसिसनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांना होणाऱ्या बाळाचं नाव काय ठेवणार याविषयी आतापासूनच लंडनमध्ये चर्चा सुरू आहे. मुलगी झाली तर प्रिन्स हॅरीच्या आईचं म्हणजेच डायनाचं नाव ठेवतील की व्हिक्टोरिया, अशी चर्चा सध्या लंडनमध्ये जोरात आहे. मे महिन्यात IPLच्या बाद फेरीच्या लढती दरम्यान खेळवली जाईल. तर 6 मे रोजी सुपरनोवाज आणि ट्रेल ब्लेझर्स यांच्यातील लढतीनं या लीगला सुरुवात होणार असून वेलोसिटी आणि सुपरनोवाज यांच्यातील दुसरी लढत 8 मेला होणार आहे. तर अंतिम सामना 11 मे रोजी खेळवला जाणार आहे. ओपनर शेन वॉटसनच्या धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर चेन्नईनं हैदराबादवर 6 विकेट राखून मात केली. वॉटसननं हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलंच झोडपलं तर वॉटसननं तब्बल 96 धावा पटकावल्या.